तुमच्या समर्थकासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आज फॉर्म भरायचा दिवस असताना मी ज्यांना कुणाला सांगितले की भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा आहे, पण माझी कुठलीही अट या पक्षाला राहणार नाही. मला ना उमेदवारी पाहिजे ना मी आज फॉर्म सुद्धा म्हणजे पक्षाच्या नावाला भरला नाही. जो काही आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डोकी जिल्हा परिषद आणि माझ्या शेजारच्या गावात पक्ष म्हणून देतील त्या उमेदवाराचं जसं शिवसेनेत काम केलं या पद्धतीनं याही पक्षात काम करेल. पत्रकार बांधव या निमित्तानं उपस्थित आहेत, आपलं पण मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या माध्यमातून मी एक सांगतो की आता पक्ष उभाटातून पक्ष सोडला की त्याच्यावर काहीतरी गुन्हेगारीचे आरोप एवढं आम्ही सहकार्य करून हा माणूस गेला, तर माझी आपल्या माध्यमातून आमच्या त्या दोन्ही आमदारांनी साहेब आणि खासदार साहेबांना सांगणं आहे की संग्राम देशमुखला आपण काय दिलंय, आपली डायरी आपण चालून बघावी. गेली 10 वर्ष मी माझ्या पक्षाचा एक निष्ठ म्हणून काम केलं. ज्या पक्षात राहणार आहे त्या पक्षाचं एक निष्ठ काम करेल. उद्या जो पक्ष माझ्यावर जबाबदारी देईल ती जबाबदारी मी जसा माझ्या पहिल्या पक्षात काम करतो त्याचप्रमाणे आज या भारतीय जनता पार्टीत राहील. काम करत असताना जात पात उच्च गरीब कोणत्या पक्षाचा आहे आजपर्यंत पण बघितलं नाही, यानंतरही बघणार नाही. मला आपण सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब व भारतीय जनता पार्टीची सर्व टीम यांनी मला भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला, आमच्या सहकार्यांचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे माझ्या सर्व शिवसैनिकासह कार्यकर्त्यासह मी काय त्यांना लाखो शेकडो शब्द वापरणार नाही, पण त्यांना जे काही माझे 4 आहेत ते 100% 4 जीवाचेच आहेत. त्यांना कुठल्याही आमिषाला ते आतापर्यंत बळी पडले नाही, यापुढेही बळी पडणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जी पक्षाची जबाबदारी माझ्यावर पडेल ती खंबीरपणे मी पार पाडेल एवढंच या प्रसंगी बोलून मी माझा मनोबल थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि महायुतीचे जे तिन्ही राज्यातील प्रमुख आहेत, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सगळ्यांनी तिघांनी सर्व संबंधित नेते आणि संबंधित जे मंत्री आहेत त्यांना आवर्जून सांगितलं होतं की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती करायला हवी. या बाबतीमध्ये पुढचं असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विधानसभा वाढ जे योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण एकत्रित यावं आणि गेले काही दिवस या विषयावरती आम्ही सर्वांनी मेहनत घेतली आणि आपल्याला सांगताना आनंद वाटतोय की अधिकांश ठिकाणी आपण एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील एकत्र लढणार आहे. उद्याच्या स्क्रुटिनीनंतर आमच्या सर्वांची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स देखील होईल. आज तिकीट किंवा त्या बाबतीमध्ये जास्त न बोलता आपल्या माध्यमातून मला एकच आवाहन करायचं आहे. जसे आज प्रवेश झाले आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेश होत आहेत, माझी सर्व जे आता उमेदवार आहेत त्यांना आवर्जून एक सांगणं आहे की येणाऱ्या या निवडणुकीच्या काळामध्ये आपण परत एकदा सर्वांनी विचार करावा आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना योग्य ते सहकार्य करावं. आपण जिल्ह्याचा कायापालट करत असताना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये योजना आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतोय आणि अनेक विशाल प्रकल्प हे आता कार्यान्वित झालेले आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती
जसं नगर परिषदेची निवडणूक आपण लढलो त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक देखील आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहोत. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे, आपलं एनडीएचं सरकार, महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपली सत्ता आल्यानंतर आपल्या प्रत्येक गावातल्या नागरिकाला, ग्रामस्थाला योग्य तो न्याय मिळेल, निधी मिळेल आणि ज्या काही आपल्या प्रलंबित प्रकल्पांचा विषय आहे तो निश्चितपणे मार्गी लागेल. अतिवृष्टी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खराब झालेले आहेत, पूल खराब झालेले आहेत. काही ठिकाणी अजूनही महावितरणच्या संबंधित काही विषय प्रलंबित आहेत. तर ते सर्व मुद्दे जे आहेत ते लवकर आणि तातडीने मार्गी लावण्यासाठी आपल्याला स्वाभाविकपणे आपल्या हक्काच्या सरकारची गरज आहे. आणि हे सर्व जे आहे ते नियोजनबद्ध करण्याचा आमचा मानस आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आमचा जो काही संकल्प आहे, वचनपत्र जे आहे ते आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. जिल्ह्याभरामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपण हाती घेतले, काही नवीन विषय देखील आपण हाती घेणार आहोत. तर त्या बाबतीतली माहिती जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचं आमचं साधारण नियोजन आहे. आपले काही प्रश्न असतील या संबंधित आपण जरूर विचारावे. स्वाभाविकपणे चर्चा झालेली आहे, परंतु पेपर लवकर नसतं फोडायचा. पेपर जर फोडला तर ते क्रिमिनल असतं ना. ते कळेल ना लवकरच. एवढी उत्सुकता कशाला? आता अधिकृत 1-2 दिवसामध्ये आमच्या याद्या देखील येतील. अर्चनाच्या बाबतीमध्ये ते परत कसं तर पेपर का फोडायला होता तुम्ही? योग्य वेळेस योग्य त्या गोष्टी सांगितल्या जातील ना. आता तुम्ही उद्या स्क्रुटिनी आहे, स्क्रुटिनीमध्ये काय होतं बघा. मला एक कळत नाही, जी आमची रणनीती आहे ती एक्सपोज आम्ही करावी अशी अपेक्षा काय आहे तुमची? मी काय म्हटलं, मी पेपर फोडणाऱ्यांपैकी नाही, त्यामुळे पेपर फोडा असा आग्रह मला करू नका. दादा, माहितीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोण याची काय चर्चा? काय म्हटलं? जिल्ह्यामध्ये अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद माहितीकडे प्रश्नच नाही ना. माहितीमधल्या कोणत्या पक्षाकडे? मी काय परत तेच आहे. बारसं कधी असतं? सध्या भाजपमध्ये इन्कमिंग दिसतंय. काय म्हटलं? इन्कमिंग भरपूर दिसतंय. नेमकी आकडेवारी तरी कळलं का किती इन्कमिंग झाली? आपल्याला अगदी रोजची आकडेवारी जी आहे व्यक्तीनिशी आपल्याला फेसबुकवरती उपलब्ध आहे, इंस्टाग्रामवरती उपलब्ध आहे आणि पाहिजे तर व्हॉट्सॲपवरती उपलब्ध आहे. आम्हाला सुद्धा मोजणं शक्य नाही आहे, पण आपण मदत केली तर चांगलं होईल. आपण नेमकी जे आपण काय चालू केली भाजपने की इन्कम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय, ते खरं सांगण्यात जे अधिकृतरित्या सांगू शकतात ते आज इथे नाही आहेत. उद्या सकाळी त्यांना उद्या संध्याकाळी एक वेगळी प्रेस घ्यायला लावू आपण. दत्ताभाऊनं सांगतो ते 800 का काहीतरी अर्ज झाले, ते 800 जास्ती झाले असतील मला. काय बाकी काही मेजर नसेल तर आपल्या सर्वांच्या मनापासून आभार आणि पुढच्या प्रवेशाची तयारी करायला हरकत नाही. थँक्यू. फडणवीस व धाराशिव जिल्ह्याचे दूरदृष्टी असणारे लोकनायक आमदार राणाजी विजय पाटील साहेब, तसेच माजी अध्यक्ष नितीन गाळे साहेब, नितीन गोडके साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पाटील,
गफारजी काझी सतीश जगन यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिव पंचायत समितीचे सदस्य दोघी यांनी संग्राम देशमुख यांच्या या ठिकाणी पक्षप्रवेश होत सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी नेतृत्व सन्मान करून संग्रामयाला या परिवारात सामील करून घ्यायचं आहे. यानंतर दगडू धावारे जिल्हा परिषदचे माजी सभापती समाज कल्याण विभाग माजी सभापती जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग तसेच शिवसेनेचे वृत्तीचे विभाग प्रमुख संतोष कंदले दोघी शिवसेनेचे गणप्रमुख महेश तिवारी युवा सेना शहर प्रमुख पवन कोळी दोघींचे उपशहर प्रमुख मुस्तफा शेख यासोबतच पांडुरंग वाकुरे सर माजी मुख्याध्यापक अजिंक्य तिवारी जीवन घोडके माजी गणप्रमुख जालिंदर पवार दत्ता देशमुख सत्यजित देशमुख काका शिंदे करण तिवारी व अंकुश देशमुख या सर्वच या ठिकाणी राणादादांच्या हस्ते सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय. भारतीय जनता पार्टीचा ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड यांचा या ठिकाणी राणादादांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होतो. यानंतर जगदीश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य कोलेगाव शशिकांत टेकाळे ग्रामपंचायत सदस्य कोलेगाव नितीन कदम जनता समिती अध्यक्ष कोलेगाव या सर्वांचे या ठिकाणी